नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, श्रेयस इंग्लिश स्पीकिंग कोर्समध्ये आपलं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स शिकणार आहोत। काय शिकणार आहोत आपण? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स। कंटिन्युअस टेन्स यालाच म्हणायचं चालू वर्तमान काळ। चालू वर्तमान काळ। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, चालू वर्तमान काळाचं सूत्र असं आहे। कुणाला माहिती आहे का? माहित असेल तर सांगा। काय चालू वर्तमान काळाचं सूत्र? सब्जेक्ट प्लस टू बी। आता टू बी चे तीन रूप आहेत। कोणते कोणते आहेत? एकाला आय एम म्हणायचं, दुसऱ्याला इज म्हणायचं, तिसऱ्याला आर म्हणायचं। आय एम चा अर्थ आहे, इज चा अर्थ आहे आणि आर चा सुद्धा अर्थ आहे, असं आपल्याला वापरायचं आहे। तर या काळामध्ये क्रियापदाचं चौथं रूप घेतात, त्याला आपण व्ही फोर म्हणतो किंवा क्रियापदाला आयएनजी प्रत्यय म्हणतो प्लस ऑब्जेक्ट। हे झालं आपल्या चालू वर्तमान काळाचं सूत्र। काय झालं सूत्र आपलं? सब्जेक्ट प्लस टू बी। टू बी चे तीन फॉर्म आहेत। एकाला एम म्हणायचं, दुसऱ्याला इज म्हणायचं, तिसऱ्याला आर म्हणायचं। या तिन्ही रूपासोबत आपल्याला क्रियापदाचं चौथं रूप वापरायचं आहे, त्याला आपण व्ही फोर म्हणतो किंवा क्रियापदाला आयएनजी प्रत्यय म्हणतो। त्यानंतर ऑब्जेक्ट म्हणजे कर्म। तर पहा आता आपल्याला ह्या काळाची ओळख पाहिजे। काळाची ओळख, तर हा काळ कुठे वापरायचा? या काळामध्ये वाक्याच्या शेवटी त आहे। चालू वर्तमान काळाच्या वाक्याच्या शेवटी त आहे अशी क्रिया आपल्या वाक्यामध्ये व्यक्त होते। या ठिकाणी आपण चालू वर्तमान काळ वापरत असतो। तर पहा या चालू वर्तमान काळावर आधारित आपल्याला काही वाक्याचा अभ्यास करायचा आहे। ते वाक्य खाली मी लिहितो। पहा बघा, मी शिकवत आहे। मी शिकवत आहे। दुसरं वाक्य आहे, राम बोलत आहे। राम बोलत आहे। मी लिहित आहे। मी लिहित आहे। नंबर 4, मी पुस्तक वाचत आहे। मी इंग्रजी पुस्तक वाचत आहे। तर पहा या चारही वाक्यामध्ये वाक्याच्या शेवटी त आहे आलेला आहे। जेव्हा वाक्याच्या शेवटी त आहे येतं तेव्हा हा काळ चालू वर्तमान काळ असतो। कोणता असतो हा काळ? चालू वर्तमान काळ। तर पहा आता आपल्याला वाक्य करायचं आहे। आता पहा काल आपण जसं शिकलो, मी साठी आपल्याकडे काय शब्द आहे? आय आहे। ज्यावेळेस वाक्यामध्ये आय आलं तर आय सोबत आपल्याला काय घ्यायचं आहे? एम घ्यायचं आहे। हे इथं आपण एम घेतलं। आता शिकवत आहे, शिकवत शब्द काय आहे? टीच आहे। तर आपली क्रिया चालू असल्यामुळे आपण त्याला काय म्हटलं? टीचिंग म्हटलं। तर आपलं वाक्य काय झालं? मी शिकवत आहे, आय एम टीचिंग। दुसरं वाक्य बघा, राम बोलत आहे। राम साठी आपल्याला काय करायचंय? डायरेक्ट राम घ्यायचंय। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं? इज घ्यायचंय। आहे साठी इज आणि बोलत साठी स्पीकिंग। तो वाक्य काय झालं? राम बोलत आहे, राम इज स्पीकिंग। तिसरं वाक्य आहे, मी लिहित आहे। मी साठी आय आल्याबद्दल आपल्याला काय घ्यायचंय? आय एम घ्यायचंय। लिहित साठी रायटिंग। काय झालं वाक्य आपलं? आय एम रायटिंग। मी लिहित आहे, आय एम रायटिंग। मी इंग्रजी पुस्तक वाचत आहे। आता मी साठी आपल्याकडे शब्द आहे आय। आयच्या नंतर आय एम च्या नंतर वाचण्यासाठी काय आहे? रीडिंग। इंग्लिश बुक। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आता या काळामध्ये आपण काय केलं? 4 वाक्याचा अभ्यास केलेला आहे। बघा, मी शिकवत आहे, आय एम टीचिंग। मी शिकवत आहे, आय एम टीचिंग। राम बोलत आहे, राम इज स्पीकिंग। राम बोलत आहे, राम इज स्पीकिंग। मी लिहित आहे, आय एम रायटिंग। मी लिहित आहे, आय एम रायटिंग। मी इंग्रजी पुस्तक वाचत आहे, आय एम रीडिंग इंग्लिश बुक। मी इंग्रजी पुस्तक वाचत आहे, आय एम रीडिंग इंग्लिश बुक। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा अभ्यास केलेला आहे। धन्यवाद।